वर्ल्ड क्लास स्टूडियोज आणि फैसिलिटी तैयार करण्याचा निर्णय झाला होता। अब महाराष्ट्र में कोई एंटरटेनमेंट टैक्स हम लेते नहीं, इसलिए आज जितनी फिल्में आती है वो सारी की सारी फिल्में एंटरटेनमेंट टैक्स से फ्री। पर यह समझना गलत होगा कि मुंबई से इकोसिस्टम चली जाएगी, ये नहीं होने वाला है। पेशेंट को तकलीफ हो इस प्रकार का प्रोटेस्ट करना ये भी ठीक नहीं है। नॉन कुणबी देखील ओबीसीचे जे प्रमाणपत्र त्यांच्याकडे येतात त्यातले 10%, कधी कधी तर काही क्षेत्रात 25% देखील। देखिए, साइबर फ्रॉड पूरे देश में बढ़ रहा है और उसका कारण ये है कि पहले जो स्ट्रीट क्राइम होता था, अब वो हम लोग चूंकि डिजिटल इकोनॉमी में चले गए, हॅलो सीएम सर बोलतोय। चला रोल साहेब, आज तुम्ही आले पहिल्या टप्प्यात मला अतिशय आनंद आहे की मागील वर्षी वेव्स मध्ये प्राइम फोकस सोबत एक करार झाला होता आणि त्यामध्ये 3000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करून वर्ल्ड क्लास स्टुडिओज आणि फॅसिलिटी तयार करण्याचा निर्णय झाला होता। त्यातला पहिला टप्पा आज त्याचं उद्घाटन करण्याकरता आम्ही आलो आहोत आणि माननीय प्रधानमंत्री महोदयांची जी संकल्पना होती ती पूर्णपणे या ठिकाणी उतरताना दिसते आहे। हे त्यांचं आता एक प्रकारे ग्लोबल सेंटर झालेलं आहे आणि जगातली क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये ज्या ज्या गोष्टी पाहिजे त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत। सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे, आपण सगळे वाट पाहतो, रामायणा हा जो जगातला एक अतिशय आधुनिक सिनेमा येणार आहे, ज्याच्या ट्रेलरलाच बिलियनपेक्षा जास्त हिट मिळाले आहेत, त्याचंही जवळपास सगळं काम हे या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे क्रिएटर्स इकॉनॉमीमध्ये आज या फॅसिलिटीमुळे एक फार मोठी भर पडलेली आहे। मी प्राइम फोकसचे नमित मल्होत्रा यांचं मनापासून अभिनंदन करतो। देवेंजी खासकर ऐसे समय में मराठी मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा आरोप केलेले पाहायला मिळतात, ज्या पद्धतीने कुणबी प्रमाणपत्र जे देण्यात आली होती, कुणबी प्रमाणपत्र रद्द होताना पाहायला मिळतं, त्यामुळे मनोज जरांगे पाटील सांगतात ते नेमकं काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, परंतु मी अगदी स्पष्टपणे सांगतो की प्रमाणपत्र जेव्हा जात पडताळणी समितीकडे जातात त्यावेळी या जात पडताळणी समिती पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंतर्गत काम करतायत। राज्य सरकारचं त्याच्यामध्ये कुठलीही दखलंदाजी नाही आणि जे काही नियम सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्याच्या अंतर्गत ते करतायत आणि केवळ म्हणजे आता कुणबी प्रमाणपत्र त्या ठिकाणी किती त्यांनी रद्द केले किंवा काय मला याची कल्पना नाही आहे, पण मी आपल्याला सांगू शकतो की मोठ्या प्रमाणात वेगवेगळे जे काही त्यांच्याकडे प्रमाणपत्र येतात त्यामध्ये 10-12% रिजेक्शन हा रेट आहेच। म्हणजे नॉन कुणबी देखील ओबीसीचे जे प्रमाणपत्र त्यांच्याकडे येतात त्यातले 10%, कधी कधी तर काही क्षेत्रात 25% देखील कागदपत्राची पूर्तता न झाल्यामुळे ते रिजेक्ट होतात। त्यामुळे काही जाणीवपूर्वक कोणीतरी ते रिजेक्ट करताय असं म्हणणं योग्य नाही। तथापि याही संदर्भात मला असं वाटतं की जर कोणाचं काही त्याच्यामध्ये आक्षेप असेल तर तो जरूर बघण्यात येईल। जे काही वरिष्ठ अधिकारी असतील ते वरिष्ठ अधिकारी त्याच्यामध्ये बघू शकतील की बाबा त्याच्यामध्ये काही योग्य प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही ते आपल्याला बघता येणं शक्य आहे। याच्यामध्ये अपीलची पण तरतूद आहे, ती अपील पण करता येणं शक्य आहे। म्हणजे सांगायचं झालं तर आम्ही सत्तेत आहोत
पण भाजपच्याही अनेक नगरसेवकांचे किंवा जिल्हा परिषद सदस्यांचे त्या ठिकाणी प्रमाणपत्र हे जात पडताळणी समितीने रद्द केले आहेत. तर याच्यामध्ये कुठलाही पॉलिटिकल दखल नसतो. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे ही ज्युडिशियल प्रोसेस आहे. कॉसाय ज्युडिशियल प्रोसेसमध्ये हे काम त्या ठिकाणी होत असतं. निश्चितपणे जर कोणाचे काही आक्षेप असतील तर ते आपल्याला बघता येतील. जरांगे असं देखील म्हणतात की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या त्यामुळे आम्ही कुठल्याही, मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की कुठलेही मंत्री असं करणार नाहीत. आणि मी पुन्हा सांगतो की जर कुठला ग्रीव्हियन्स असेल किंवा कोणाला वाटत असेल आमच्याकडे अन्याय झालाय, अपीलची तरतूद आहे. अपील करून देखील या गोष्टी करता येतात. ज्या त्रुटी समितीने काढलेल्या आहेत त्या त्रुटीची पूर्तता करता येते. डबल गेम खेळू नका. देखिए, महाराष्ट्र ऐसा स्टेट है जो सबको हमने पहले से टैक्स फ्री करके रखा है. महाराष्ट्र में जिस समय जीएसटी लागू हुआ उस समय ये एक ही स्टेट था जिसने एंटरटेनमेंट टैक्स सब्स्यूम कर दी. अब महाराष्ट्र में कोई एंटरटेनमेंट टैक्स हम लेते नहीं, इसलिए यहाँ जितनी फिल्में आती है वो सारी की सारी फिल्में एंटरटेनमेंट टैक्स से फ्री. जिस तरीके से फिल्म सिटी को जिस तरीके से दूसरे राज्यों में अलग अलग अट्रैक्शन देने की कोशिश हो रही है, आज फिल्म सिटी में आए हैं, इसे कैसे देखें? क्या मुंबई की फिल्म सिटी दूसरी जगह ट्रांसफर हो सकती है क्या? दूसरा, वेब्स को लेकर के जो एमओयू साइन है उसका यहाँ पर किस तरीके से इम्प्लीमेंटेशन शुरू हुआ? जैसे दुनिया में या भारत में दूसरी मुंबई तैयार नहीं हो सकती, वैसे ही फिल्म की इकोसिस्टम ये मुंबई के बाहर दूसरी जगह इस पैमाने पर खड़ी नहीं हो सकती. मुंबई एक नेचुरल इकोसिस्टम है. अलग अलग राज्य भी अगर प्रयास करेंगे, उनका कुछ काम होता है तो हमको उसमें कोई दुख नहीं है. पर यह समझना गलत होगा कि मुंबई से इकोसिस्टम चली जाएगी, ये नहीं होने वाला है. और हम लोगों ने तो ये तय किया है कि ये जो फिल्म सिटी है, अभी जैसे आज हमने प्राइम फोकस का उद्घाटन किया, ये देश का सबसे आधुनिक स्टूडियो है. ऐसे कई आधुनिक स्टूडियो यहाँ पर हम बना रहे हैं. इसका कंप्लीट रीडेवलपमेंट का प्लान कर रहे हैं. दुनिया की सबसे एडवांस्ड फिल्म मेकिंग की इकोसिस्टम ये हम लोग फिल्म सिटी में तैयार करतो. शेवटी शासनाला हे डॉक्टर किंवा ते डॉक्टर अशा पद्धतीनं आमचा काही चॉईस नाही आहे. आमच्याकरता सगळे डॉक्टर उत्तम आहेत. आमचे जे MBBS डॉक्टर आहेत, ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहेत, हेही उत्तम काम करत आहेत. आम्हाला माननीय उच्च न्यायालयाचे जे निर्णय आहेत ते बंधनकारक आहेत. त्या निर्णयाच्या अनुसार या ठिकाणी जी काही रजिस्ट्री आहे ती आम्ही ओपन केली. आता या संदर्भात माननीय उच्च न्यायालयामध्येच पुन्हा सुनावणी चाललेली आहे. त्यामुळे कुठलीही बाजू घ्यायच्या ऐवजी आम्ही माननीय उच्च न्यायालय काय सांगतोय याचा विचार करू आणि जे उच्च न्यायालय सांगेल तेच करण्याचा आमचा प्रयत्न असेल. इस प्रकार से प्रोटेस्ट नहीं होना चाहिए. पेशेंट को तकलीफ हो इस प्रकार का प्रोटेस्ट करना ये भी ठीक नहीं है. क्योंकि मांग क्या है, तो माननीय उच्च न्यायालय ने एक आदेश दिया था कि जो हमारी डॉक्टर्स की रजिस्ट्री है उसमें अन्य पैथी के लोगों को जो एंट्री दी गई थी उसकी खिलाफत वो लोग कर रहे हैं. हमारा मानना ये है कि अगर हमको माननीय उच्च न्यायालय कहता है कि उसकी अलग रजिस्ट्री करें तो हम अलग रजिस्ट्री करेंगे. जो न्यायालय कहता है उस अनुसार हम काम करेंगे. आज जिस प्रकार से ये स्ट्राइक हो रहा है, मुझे ऐसा लगता है सबने माननीय उच्च न्यायालय का सम्मान करना चाहिए. जो उच्च न्यायालय कहते हैं उसके अनुसार काम करना चाहिए. राज्य सरकार भी हमारे लिए तो जितने सारे चिकित्सक हैं वो किसी भी पैथी के हो, हमारे लिए सारे समान है और हम उनमें कोई भेद करते नहीं हैं. और विशेष रूप से जो डॉक्टर्स हमारे मेडिकल कॉलेजेस में काम कर रहे हैं, जो हमारे हॉस्पिटल्स में काम कर रहे हैं, हमारे लिए वो सारे बहुत महत्वपूर्ण है. मैं उनको भी कहना चाहूँगा कि उनके ऊपर अन्याय करने का सरकार का कोई इरादा नहीं है. हम सब लोग लेट्स वेट फॉर द कोर्ट. भाजपच्या आमदारांना देण्याचं धोरण भाजप करते यासाठी आदित्य ठाकरेंचा आरोप आहे. आदित्य ठाकरेंनी मोकळी मैदान आहे. पालिकेच्या कारभारामध्ये ते म्हणतात की आता मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिलं. हे त्यांचं पत्र मी नक्की वाचीन.
त्यांचे काही ग्रीव्हियन्स असतील तर ते ग्रीव्हियन्सही आपण दूर करू. महानगरपालिका ज्या गोष्टी करताय त्या धोरणाच्या अंतर्गत करताय. धोरणाच्या अंतर्गत महानगरपालिकेने समजा काही जागांच्या संदर्भात देखभालीचे टेंडर्स काढले आणि ते कोणाला मिळाले तर ते मला असं वाटतं की ट्रान्सपरंट पद्धतीने मिळाले. महत्वाचं काय आहे तर तुम्ही इतरांचा ॲक्सेस थांबवणार आहात का? जर त्या ठिकाणी इतरांचा ॲक्सेस थांबत नसेल आणि त्या मैदानाची नीट देखभाल होणार असेल तर कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही. इतरांचा ॲक्सेस जर थांबवण्यात येत असेल तर मात्र आपल्याला ग्रीव्हियन्सचा विचार करावा लागेल. मला आता याची पूर्ण कल्पना नाही. महानगरपालिकेचा मुद्दा आहे, हा काही मुद्दा राज्य सरकारचा नाहीये. मी त्याची माहिती घेईन. सर एफआयआर प्रक्रिया राज्यभरात असं वाटतं की हे जे काही सायबर डेटा चोरीचे प्रकरण आहेत यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा दोन्ही एजन्सीज याच्यावर कारवाई करतायत. अशा लोकांना आपण शोधून काढू आणि केंद्र सरकारने आणि राज्य सरकारनेही ज्या ज्या लोकांसमोर क्रिटिकल डेटा आहे, शेवटी डेटा प्रोटेक्ट करणं ही सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून ॲडिशनल फायरवॉल्स आणि प्रोटेक्शन तयार करण्याच्या संदर्भातले आणि या सगळ्यांनी आपलं जे काही डेटा आहे त्याचं ऑडिट करून घेणं या गोष्टींचं आम्ही त्यांना माहिती दिली. याच्यावर मी काय म्हणणार आहे, चांगली गोष्ट आहे. एक सवाल ये है कि जिस तरीके से साइबर फ्रॉड महाराष्ट्र में बढ़ रहा है उसको लेकर गृह मंत्रालय किस तरीके से एक्शन? देखिए, साइबर फ्रॉड पूरे देश में बढ़ रहा है और उसका कारण ये है कि पहले जो स्ट्रीट क्राइम होता था अब वो हम लोग चूंकि डिजिटल इकोनॉमी में चले गए तो कुछ पैमाने पर वो साइबर फ्रॉड हो रहा है और उसमें मैक्सिमम फ्रॉड जो हो रहा है वो लोग अनभिज्ञ है, लोगों को पता नहीं है, इससे लोगों को मूर्ख बनाया जा रहा है. डिजिटल अरेस्ट जैसी चीजें जो अस्तित्व में ही नहीं है उस प्रकार से. लेकिन अब लोगों में हम लोग एक प्रकार से जागरण करने की कोशिश कर रहे हैं और सबसे बड़ी बात यह है कि अब इन लोगों को पकड़कर और पैसा लोगों का वापस करना, इसमें बहुत प्रगति हमने की. सर सेंटर जो है डिलिमिटेशन माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. मराठा समाजाला आणि सर्व समाजाला न्यायिक भूमिका ही आमच्या राज्य सरकारची स्पष्ट भूमिका आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यामध्ये सर्व मंत्रिमंडळ माझ्यासहित हे समाजाबरोबर राहील. यापुढेही काही आक्षेप असतील तर त्यामधल्या सगळ्या आक्षेपांना दूर करून न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेला आम्ही सगळे काम करतो. सर अरविंद दंगेकर यांनी राज्यपालांवर टीका केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेमुळे सत्ता आलेली आहे, त्यामुळे कुरघोडे करून शोधून संपवण्यापेक्षा भाजप मित्रांना संपवण्यामध्ये पुढे आहे. मला वाटतं या सगळ्या विषयावर मी प्रतिक्रिया देणं संयुक्तिक पण नाही, योग्यही नाही. कारण महायुती आमची मजबूत आहे, आम्ही एकत्रच काम करतोय. देवेंद्रजींच्या नेतृत्वात सरकारमध्ये एकनाथ शिंदेजींचं नेतृत्व, सुनेत्राताईंचं नेतृत्व या सगळ्या बरोबर आम्ही एकत्रित सरकार चालवतोय आणि म्हणून मला असं वाटतं याच्यामध्ये विघ्न आणि विघ्न भूमिकांचं स्थान नाही. मुंबईकरांचा पैसा चुकीच्या ठिकाणी वापरला जातो अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे. महापौरांवर देखील त्यांनी टीका केली. त्यांना माझं सरळ सांगणं आहे, आदित्य ठाकरे पहिलं अपने गिरेबान में झाको. तुमच्या मातोश्रीच्या आजूबाजूला MMRDAच्या पुलाखाली ज्या काही विकास कामांना आणि सुशोभीकरणाला तुम्ही पैसा दिलात तो कुठून आला होता? त्या सुशोभीकरणाचा हिशोब काय? आणि त्यामुळे असे 100 प्रश्न आमचे त्यांच्याकडे आहेत. आणि मुंबई महानगरपालिका त्यांच्या हातातून गेली, जनतेने घालवली, या दुःखामध्ये ते काही बरगडायला लागले आहेत असंच त्यांचं चित्र आहे. मुंबई मैदानात वापरून भाजपच्या आमदारांना देण्याचं धोरण भाजप राबवते असं आदित्य ठाकरे यांना शिकवणीची गरज आहे. नागरिक शास्त्र, नगर रचना ह्या सगळ्या विषयामध्ये शिकवणी आदित्य ठाकरे यांनी घ्यावी.
मोकळे भूखंड किंवा खेळाचे भूखंड देणं वेगळं, घशात घालणं वेगळं, विकसित करणं वेगळं आणि सुविधा निर्माण करणं वेगळं. भारतीय जनता पार्टी मोकळे भूखंड, खेळाची मैदानं विकसित करून सुविधा निर्माण करते आणि आदित्य ठाकरेजींच्या काळामध्ये मोकळे भूखंड आणि खेळाची मैदानं हे खाजगी संस्थांच्या घशात घालण्याचे प्रयत्न होते. या दोन्ही मधला फरक आदित्य ठाकरे यांना कळत नसल्यामुळे त्यांना शिकवणीची गरज आहे असं माझं म्हणणं आहे. अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी गुंडा आहेत असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत बालबुद्धीचे आहेत आणि त्यामुळे बालबुद्धीच्या लोकांवर प्रतिक्रिया देण्याची आम्हाला गरज वाटत नाही. अमित शहावर आरोप, चर्चा किंवा प्रश्न उपस्थित करण्याआधी संजय राऊत यांनी आरशासमोर उभं राहावं आणि त्या आरशामध्ये त्यांना उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री असताना घरात बसून सरकार चालवायचे, जनतेला भेटत नव्हते, लोकांशी बोलत नव्हते, आलेल्या निवेदनांवर प्रतिक्रिया लिहित नव्हते, मंत्रिमंडळाच्या सदस्यांना सहभागी करत नव्हते. त्यांना काय म्हणणार, त्यांना काय शब्दावली वापरणार हे आरशासमोर उभं राहून संजय राऊत यांनी पहिलं सांगावं. मुंबईतील मोकळ्या जागा असतील किंवा राज्यातले इतर विषय असतील त्यावर आदित्य ठाकरेंनी मोर्चा काढणार आहेत. सर्वसामान्य जनतेला त्यांनी मोर्चा देण्याचं आवाहन केलंय. कोणताही झेंडा या मोर्चामध्ये नसणार. कोणीही मुंबईकर यांच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत. मुंबईच्या पुनर्विकास आणि संपूर्ण विकासाचं चित्र हे महायुती, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदेजी आणि सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वात स्पष्ट दिसते. मुंबईत कधी नाही एवढी विकासाची कामं आणि मुंबईकर जनतेला आवश्यक असलेल्या भूमिका ऐकून घेऊन त्यावर काम करण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मोर्चा काढावा की नाही काढावा त्यांचा प्रश्न आहे, पण त्यांचा मोर्चा मातोश्री 1 ते मातोश्री 2 इतकाच निघेल आणि त्याच्यामध्ये घरातले, कुटुंबातले, माझे कुटुंब माझे सदस्य एवढेच लोक सहभागी होतील. सर, मनोज जरांगे बोलताना आदित्य ठाकरे म्हटले त्यांना धमकावलं जात आहे. जेनजी पद्धतचे बॅनर हे कोणी लावलेले आहेत? लावलेल्या बॅनरवर कोणाचा आक्षेप असण्याचं काय कारण आहे? नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम अशा बॅनरला आदित्य ठाकरे यांचा विरोध का? आदित्य ठाकरे यांचा विरोध राष्ट्र प्रथम या भूमिकेशी काय आहे? आणि जर तो असेल, त्या बॅनरवर लिहिलेला मजकूर अशी असेल तर राष्ट्र प्रथम नको अशी त्यांची भूमिका आहे का हे त्यांनी सांगावं. मनोज जरांगे पाटील सरकारकडून डबल गेम आहे तो खेळला जातो, जी प्रमाणपत्र दिली जाते ती खूपच कुठलाही डबल गेम सरकार करून खेळला जाणार नाही. न्यायिक काम आणि न्यायिक गेम हेच आम्ही समाजाला त्या ठिकाणी सेवारूपी काम करून देऊ. माजी आमदार राष्ट्रवादीचे अमोल मेटे संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेलं होतं की अर्थसंकल्प सादर केल्यानंतर हे खातं आम्हाला मिळेल. तर त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण करावं आणि हे खातं पुन्हा राष्ट्रवादीला द्यावं. कारण याबद्दलची भूमिका, निर्णय हा माननीय मुख्यमंत्री महोदयच सांगू शकतील. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकणार नाही. सर, शेतकऱ्यांना बियाणं आहेत ती दिली जात आहेत, शेतकऱ्यांना बियाणं दिली जात आहेत, मात्र ही बियाणं कुठेतरी बोगस निघाली होती. त्यामुळे दुबार पेरणी आहेत, मात्र त्या शेतकऱ्यांकडून समाधानकारक आहेत. मंत्रिमंडळ बैठकीसमोर या विषयावर चर्चा झाली. माननीय मुख्यमंत्री, कृषी मंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्याबद्दलचे निर्देश दिले. योग्य त्या कारवाया, शेतकऱ्यांना पूर्ण ती मदत आणि या सगळ्यातून अडीअडचणीतून माझा शेतकरी बाहेर निघाला पाहिजे याबद्दलची भूमिका सरकारची आहे. डॉक्टरांनी संप तातडीनं आदित्य ठाकरे जी को सीधा सवाल है, पहले अपने गिरेबान में झांको. ये हमारे ऊपर प्रश्न उठाने की और प्रश्न पूछने की उनके पास मॉरल अथॉरिटी ही नहीं है. मैं उनको पूछना चाहता हूँ, अपने बंगले के नजदीक, मातोश्री के नजदीक जो MMRDA का ब्रिज बना उसके नीचे जो ब्यूटिफिकेशन हुआ वो पैसा कहाँ से आया, कितना खर्चा हुआ, कॉन्ट्रैक्टर कौन था, आपका उनका संबंध क्या था, इसका जवाब वो पहले दे और फिर सवाल उठाए. जहां तक ओपन स्पेसेस या प्लेग्राउंड की बात है, उनको ट्यूशन की जरूरत है. आदित्य ठाकरे जी ट्यूशन करे, ये मेरा उनको कहना है, क्योंकि दो अलग भूमिका होती है. किसी व्यक्ति को भूखंड या प्लॉट देना या किसी को भेंट देना ये अलग बात, और उसी प्लॉट पर सुविधाएं निर्माण करना या विकास करना ये दूसरी बात. भारतीय जनता पार्टी मुंबई वासियों के लिए सुविधा और विकास की राजनीति कर रही है. आदित्य ठाकरे जी की सरकार थी तब वो बिल्डरों को और संस्थाओं को प्लॉट दे रहे थे, और ये दोनों भूमिकाएं अलग है. इसके लिए उनको ट्यूशन की जरूरत है. कहा कि सारी चीजें
बच्चों को कहीं ना कहीं बीजेपी को भ्रष्टाचार के तौर पर आदित्य ठाकरे वो बचकानी बातें कर रहे हैं। मुंबई के विकास के लिए काम करना ये हमारा कर्तव्य है और उस बात में उनके सुझाव है तो स्वागत है, और उनकी आलोचना अगर तथ्यहीन है तो उसके बारे में प्रतिक्रिया देने की जरूरत नहीं। हाईकोर्टानं संजय राउत ने जो है पीएम मोदी और गृहमंत्री अमित शाह को लगाया था। संजय राउत बाल बुद्धि है और उनकी बुद्धि भ्रम भी हुआ है, और इसके लिए मैं उनकी बातों का इतना ही जवाब दूंगा कि वो आईने के सामने खड़े हो जाए। संजय राउत अगर आईने के सामने खड़े हो जाए तो जो उनको दिखाई देगा कि उनके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जब मुख्यमंत्री थे तब किसी को मिलते नहीं थे, घर के अंदर बैठ के सरकार चलाने का प्रयास करते थे, मंत्रिमंडल के लोगों से बातचीत नहीं करते थे, आने वाले डेलीगेशन को समय नहीं देते थे, आने वाले पत्र पर कोई भी रिमार्क नहीं लिखते थे। ये सच्चाई आईने के सामने खड़े होकर संजय राउत को दिखेगी, और इसके लिए उनके इस बयान को मैं बाल बुद्धि कहता हूँ। सेंटर जो है डिलिमिटेशन बिल जो है मुझे इसके बारे में जानकारी है। जेनजी से मुलाकात कर रहा है कैसे, क्योंकि इस समय जेनजी काफी विरोध में हर जगह। देखिए, इसका स्वागत ही होना चाहिए और जेंसी भी उसका स्वागत कर रही है और मोहन जी भी आनंद पूर्वक उससे बात कर रहे हैं। तो जेंसी अपने बातों को बताने और सुनने दोनों में भी उनका लगाव और प्रेम है। वही बात हमको मोहन जी और जेंसी के चर्चा में दिखाई देगा। झारखंड